बापाचा मुलगा आहे, चांगल्या सद्गुरूचा मुलगा आहे, मला ही वासना नको देऊ. मान नको 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 मान नको अभिमान, मी तू पण विसरी देवा. मी कोण आहे? मी तुम्ही आले, सर्वांना जायचंय, एक दिवस सोडायचंय, येण्याचा एक दिवस, जाण्याचा एक दिवस आहे. पण रीतिरिवाजाप्रमाणे आपण प्रपंच करावा, मुलं बाळांचं सांभाळ घ्यावं, पण मन हे त्याच्यामध्ये गुंतरावं. मन फार विचित्र आहे. मनाचा वेग विमानाच्या वेगापेक्षा जास्त आहे, हवेच्या वेगापेक्षा जास्त आहे. इथं बसलेला चौकेत ढुंढतो, 3 तास जे आहे ना, बरे जमाय अजून येत ना, आमचंच नाही काही लागतील घर. मन तिकडे, मन बिलिंदर आहे, माकडाप्रमाणे. तू म्हण हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, मज सर्वत्र नमस्कारी एकांत. प्रबलिक मध्ये समाजामध्ये बसून सुद्धा आपल्याला एकांत करता येतो. तुम्ही म्हणाल पब्लिक आहे, म्हणा, चिंतन करा, स्मरण करा. इतकं व्यासपीठावर बसायची हौस करू नका, कीर्तनाची हौस करू नका. तुम्हाला जर तुमचं हित करायचं असेल तर चिंतन करा, हित करायचं असेल तर चिंतन करा, भगवंताचं नाम करा, नाम जप करा. सर्वात बारीक क्रिया आहे प्रभुदेव. 21,600 वेळा वेळतो. आईने बन्यारी बांधलेली आहे, गाड्यावर बसवलेलं. भाऊ तुला भूक लागली तरी खायला. तुम्हाला जेव्हा आठवली तेव्हा तुम्ही स्मरण करा, अनुसंधान साधा, काही लागत नाही. आता जे असतील ते बसले, बोलता बोलता सुद्धा अनुसंधान. एवढी सोपी क्रिया आहे. तुझं आहे तुझं बाची जागा विसरलास, फार सोपी क्रिया. मग माऊलीने सांगितलं, बळे ढळे ढळे थोडी 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 करा, एकदम लेप नका लावा. माऊली काय म्हणतात, सिंचन पद्धतीने सेवा करा. पाणी सरणार नाही, जाळपण जगेल आणि त्याचा विस्तारही वाढेल. ठिबक सिंचनाप्रमाणे भक्ती करा, काही वाया जाणार नाही. हा देह नवीन सापडणार नाही. आपण म्हणतो तुम्ही एक अवघी जात, सर्वात जात दर्जावाची जातच बा, पण तुझ्या जीवाला शांतता आहे का? या जिवंतपणे परमात्माचा अनुभव भोगणं, आनंद लुटणं, हा देह आनंद लुटण्यासाठी दिलेला आहे. याच्यावर आपण आनंद लुटावा. मस्त पिला दे प्याला, हे प्याले मी मन डोला. काय भगवंताची भक्ती आहे, काय नामामध्ये पावर आहे. अनुभव घ्या. अनुभव आपण घेत नाही. घरी गेलो, याद पडतो आपलं मेळावा, पत्रिका वनिका, चला मेळावाले. घरी सोडू नका, तुमच्या कल्याणासाठी आहे. संतांनी त्यांचं काहीच केलं नाही. त्यांना 2 मुलं 3 मुलं होती, बाई होती. त्यांनी काहीच प्रपंचाचं काहीच व्यास केला नाही. फिरायचे ते, पायी चालायचे, कुठेही जायचे, तिथं भगवंताचं सांगायचे. दादा तेच सांगा, भाऊ असं कर तसं कर, नाही ते मी बस बघा तुला येतो कितला वहिना, तुला कितला वहिना, कुठं कोणत्या गोष्टी करावं, कुठं काय करावं. आपण प्रेत रात्याला जातो, ते 2 शिलकतंय, हाऊ म्हणत बाई मला 12 क्विंटल येत बोलूया, तुला कितला होणार, तो चेटी राही ना, तुला बी चेकरोज चेत नाही. कुठं बोलावं, काय बोलावं, हा तरी विचार आपण करावा. हा, मी तुम्हाला थोडंसं सांगतो, कोणाचा येवा करू नये. येवा ते करतो म्हणून करतो, पण त्याचा अनुभव तुला आहे का? अनुभव असला तर कर, अनुभव नसला तर करू नको. मी आयराणी भाषेतला थोडासा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक मावशी ताई मस्तपैकी राडा राहते, अशी कुठत बसते. कुठे पतिवर्ता नामी चिंतनीय राडा कुठत बसते. पती वाळ शेतात जातो आणि ती ओव्या म्हणायची मस्त. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला, असं म्हणायची. आणि शेजारीच एक भानकोरबाई होती, ती बघायची आणि तिचा पती आला, तिने लगेच पाणी मागितलं त्याने, आणि तिने लगेच मुसळ सोडली, पाणी आणायला गेली. मुसळ वरत नकली तर शेजारी म्हणतो मागं ती सकीने मुसळ तंगी गेली म्हणे. ती बघितलं ते आणि त्याने पाणी घेतलं, चालला तिच्या उद्योगाला लागली. आणि ही रोज नवऱ्याला काही बोलायची, अमुक बोलायची. शेतातून आला म्हणजे असं करा, तुम्ही गणिबालचं काम करता, सकाळी जल्दी उठा, मी राया कुठस तुम्ही कोण गुरु बिरू भेटणं म्हणे. तुमने सकाळी अंग दिसो मस्त पैकी परात टिदिनी परात मा लायपाय साबण आबण मोती भीती हाय बाण म्हणे. इथला काय घसडी घसडी न रंगत निघायला लागली. आऊ इथला नको पुसू म्हणे. माले तुम्हाला पाणी देत नाही ना, कॅमेरा अंग राहिली म्हणजे
मस्त पैकी लाय बा आत्तर बित्तर मागणे डबा करते ना बावडी सकाळी म्हणे रे हा तुम्ही जा आणि 12 वाजता बरोबर या मी राया कुठस म्हणे आले आणि येतात बरोबर मापा पाणी मागा म्हणे आई काहीतरी वडाय तरी म्हणे आज का ते कोण भेटलं भेटलं म्हणे रात्री काही नाही 2 काही काय घेतं मी तुम्ही डबा माधून दिला आणि बाजी पट्टी पीत होती तो म्हणे वा माझ्या यायचं काय करतो मी येणार नाटकच देखत म्हणे आज काय ती पडेल देत ना अरे उभा राहिला डबा जरी 4 तास तेच उभा राहणार येणे मस्त पाहिजे बांग पट्टे बेट्टे एकदम राया असे मुसळ आता केली भजन म्हणे ते परमार्थिक भजन म्हणे गाणं म्हणे सुंदर माझे जाते ग फिरते बोलते येईल काय त्या माना ज्ञान नाही अक्कल नाही काही नाही ते करतच आपण करूच भाऊ मस्त राज भैया काय भजन होतं पिढी उन्हा नगरी भेटे ना दुसरी सुंदरी एकली राया कुटुकाराम चांगला आहे जरा का लगे भजन चालू आहे 12 वाजला 12 वाजता बरोबर म्हणा म्हणे लक्ष्मी पाणी आजी तिने पाणी आजी माय म्हणे तिनं जे घाल तू मला दाखल कुठे घे म्हणे असं करू नका असं करू नका सचिल करा अनुभव घ्या कोणी करतं म्हणून करू नका करता बरोबरी दुरावची दुरी भावाच्या परी वाची तुमचा जसा भाव असाल त्या भावामध्ये तुम्ही व्हाल दुर्योधनाचा भाव वेगळा होता अर्जुनाचा भाव वेगळा होता दुर्योधनाच्या भावामध्ये दुर्योधन व्हायला परमार्थिक भाव वेगळा आहे परमार्थामध्ये आनंद लुटावा सद्गुरू हा फार पुढीचा राज आहे सद्गुरू व्यक्तीला किंमत गुरु या शब्दाला किंमत पाठीवर एक जरी काढला त्याला पुसला तर पुसला गेला काय गुरु हा शब्द कधी पुसला जात नाही गुरु सर्व ब्रह्मांडाचा देवाला सुद्धा गुरु करावा लागेल गुरु या शब्दाला इथली किंमत आहे गुरुची आज्ञाचं पालन तुम्ही जर केलं तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही समजून घ्या दादा माझे गुरु आहेत माझे जे दादा 6 महिने नाही बोलले तरी चालेल पण गुरु हा शब्द पाळल्याशिवाय मी सोडणार हा माणसाचा जिद्द पाहिजे घरचे गरमा टंटा मुसळ भानगड बुनगड चालू राहा मांगलदार फुल्लीदार आता 4 भविष्यात वाटा घाटा बाटा बाटा बटवत पण शब्द सोडू नका शब्दाला किंमत आहे गुरु या शब्दाला घ्या तत्वाला किंमत आहे तत्वज्ञान आत्मज्ञान विज्ञान आत्मप्रचिती शास्त्र परिस्थिती गुरु परिस्थिती या अनुभवामध्ये उतराल तर भाऊ सागर तरुण जाल नाहीतर तरुण जा हाऊ तसा तो तसा काही नाही चांगलं जे जमा 1-2 गुणी गुचकी घ्या पुचकी काही ठिकाण राहा कोणाच कर बला करा तुमचं बला करणार गुरु आहे तुम्हाला दिलेलं तत्व आहे त्याला सांभाळा त्याला सांभाळल्यावर तुमचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अजून बरेच लोक राहिलेले इथं माझी सेवा समाप्त करतो जय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु श्रीपाद बाबा की जय सद्गुरु रामदास बाबा की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो जय आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसमिद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकल अर्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जोडी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुंजे ते नमस्कार आता मायबापांनो माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो खरंच गुरु केल्याने काय होतं आणि निगुऱ्याचं काय होतं तर 1992-93 साली दादा आमच्या गावाला यायचा दादा बाबा त्यावेळी काय वाहनं नव्हती नगाहून पायी यायचे आणि त्या वेळेला कीर्तन उभं राहायचं आणि लोकांना कीर्तन काय भानगडी आमच्या गावाला काहीच माहिती नव्हतं आम्ही सुद्धा माहिती नव्हती त्यामुळे फक्त भजनामध्ये जायचो तर कोण कुठं बसायचं पण दादांचे आपल्या बाबाची एवढी कृपा झाली की त्याच पासून एवढी लाईन लागली आमच्या गावामध्ये 75% सर्व साधक मंडळी झाली बाबा मला नेहमी बोलायचे बाबा म्हणे तू एवढं भजनामध्ये जातो एवढं गायन करतो पण तू गुरु का करत नाही मला पण हे भीती वाटायची
की नाही बाय आपलं अंगमाही आहे काय असा प्रकार आहे. बाबांनी सांगितलं तुम्ही त्या टायमाला मेळावा व्हायचा आपला सर आहे ना जुनाला बोलवलं तुम्ही तिथं या, तुम्ही प्रत्यक्ष पहा काय भानगडीचं, तेव्हा तुम्ही अनुभव घ्या बाबा. तेव्हा आम्ही जुनाला गेलो आणि ती परिस्थिती पाहिली. बाबा तेव्हा आम्हाला साक्षात दर्शन झालं बाबांचं आम्हाला. आणि त्या टायमाला एवढी अवस्था पाहून आम्हाला असं वाटायचं बापरे एवढं काय परिस्थिती आहे. खूप हे वाटायचा. पण एक मनाची खंत होती की दादा जे सांगता बुवा ते काही शास्त्राच्या बाहेर नाही. आम्ही सुद्धा थोडाफार ते अभ्यास केला आणि अनुग्रह घेतला. तेव्हापासून मायबापांनो की एवढा परमार्थ वाढला की दर एका दिशेला आम्ही कीर्तन ठेवलं. वंदना ताईंच्या दादाचं खूप आम्हाला साथ लाभली. त्या टायमाला एवढी साथ लाभली तेव्हा आता आमच्या गावामध्ये संपूर्ण सर्व श्रीपाद बाबा साधक मंडळीच जे ठरवतात तेच कार्य होतं. एवढे आमच्या गावाला उपकार आहे बाबांचे. नाही तर आम्हाला काही माहिती नव्हतं. काय खेड्यातले लोक आम्ही नागावाले नाव ठेवायचे का होते दंडाळा काय झालं तुम्ही काय तर ते दंडाळा बड खाणार पिणारं गाव. पण मायबापा ती गावाला आता आम्ही जातो ना ते एवढं सांगतं की वा तुमच्यावर खरंच गुरुची कृपा झाली आहे आणि तुम्ही सर्व एवढे दूरदूर गावाला जाता बाबा. इथं सुद्धा आम्ही किती वर्षे दादांच्या कार्यक्रमाला साथ दिलेली इथं आल्यावर भजी मंडळ नव्हतं. तेवढं मायबापांनो दादांनी एवढी कृपा केली. खरं सांगतो तुम्हाला की भगवंताचं कोणतंही चिंतन करा तुम्ही तर वाया जात नाही. नाम फुकाचे हे नाम आपल्याला वाटतं सोपं आहे पण जो जपेल ना त्याला अनुभव येतो. मायबापांनो नुसतं नाम घेतलं आणि शेतात ठेवून दिलं तर त्याचा काही उपयोग नाही. सांगता लोक आम्ही पण अनुग्रह हो आपले कुठे काय असो. पण विचार करा मायबापांनो खरोखर चिंतन जर केलं तर त्याचा परिणाम होतोच. अगदी त्याच्या नामाने फुलतो माझा मुकडा, श्रीपाद बाबा माझ्या काळजाचा तुकडा. मायबापांनो खरं चिंतन करा. चिंतना म्हणजे सवय. चिंता करू नका. एक दिवस हे जाणं आहे. खाली हात आहे खाली हात जाएगा. पण माणूस एवढा चिंता करतो की चिंतन सोडून देतो चिंताच करत राहतो. पण चिंतन करा. चिंतन मध्ये खूप लाभ आहे मायबापांनो. कुंडलिकावरती हरी ठेवलं. जय हरिदास. जय हरी. दादा नाम 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 बरस नाम चले. योगी जोगी या चक्कर खाई जपी तपी सन्यासी बाई बहु बंधन से पार न पाए. लाखो येम द्वार गए कुछ समजे नहीं अज्ञानी. नाम घेतलं ना पण अनुभव नुसतं घेतलं. अरे असा गणज्ञात भाऊ बार बार भेटावून मनुष्य जन्म. हा अशी क्रिया कर. गुरुनी साधना दिली. कारण दादा आणि ताई आमच्याकडे यावानंतर आम्ही बराचसा असा मुर्दा पिकू या चक्री भजनमा. पण कडेच दिली बरचसं कोल जाऊ. पण दादा आणि त्या उन्हात 2002 मा तो ताई पहिला दाव कीर्तनले आणि आमनी पहिनी त्यासाठी शिंदे बरून बापरे आहे काय असं बांध पटीने शब्द निर्गुण शब्द कसला भारीत आपला. घट से प्रगट अगस्त मुनि आणि 3 चुल्ल सागर पाणी पी गया एक बार में फिर सोयत जगत में छाया. असा बरच निर्गुण शब्द आहेत दादा. पण हाई नाम नाम जसं आता आपण नामधार करले आमले का बहुत निकावल्या तू पहिले तर खाली उतर का असं वर आहे. हा पाणी पिवायला जाय तू थोडीशी तकलीफ दिली पण दादा हे रोपा बादलीवर पे का उतरेसन पे. हा नाम साधनी नाम असं लिहा की आपलं सोनवापेक्षा देवनी आपल्याकडे येवा पाय. आपण देवले काय देखायच्या रानात. हा रामायण शब्द आहे. रामने तेव्हा लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची 14 वर्षे आहार निद्रा नाही तयाची. कस काय यानं फळ कसं. परत प्रभू ज्या टाइमला लक्ष्मणला शक्ती लागली त्या टाइमला प्रभू आहे ना बोल बोल बंधू काय तू रे रू
घेऊ मोक्ष जुनी छोडवी रे जनक नंदनी बोल बोल बंधू आईला मी काय सांगू तोंड माझे कैसे नेऊ. काय प्रभूने लक्ष्मणाला ज्यावेळेस शक्ती लागली त्यावेळेस म्हणजे कशाचे फळे आज मी कशावर सांगतोय नाम नाम घेतल्यावर आपलं तर उद्धार करणं ते आपल्या मनुष्य जन्म बार बार मिळत नाही ते तर भागाय आहे. पण असं काही करा की भगवंताने आपल्यासाठी रडायला पाहिजे. नाही ते करू नका नाही तर मग म्हणे मालबी नाही तर महाराज बनणं टमू करणे काय करा ना दादा. अरे नाम नाम गगनाहून वाढ नाम आहे पण गुरुपेक्षा जर श्रेष्ठ होणं तो नाम के बल पर अंगद जी ने रावण को ललकारा था. भरी सभा के बीच के अंदर रावण को ललकारा था. भरी सभा के बीच के अंदर पाव का अपना रखा था. महिमा अपरंपार है रामचंद्र रघुवीर की. जिस माला में राम नहीं वो माला है किस काम की. नाम 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 लिहिले तर मग मनी बिलेले पण असं का बोल मग मनी बिलेले. अरे भाऊ बसला असं का बोलत नाही परत नाव ठेवाले. हाय कोट जन्म पाप जर करणं ही ते पहिले आत उतरलं शिका. आपलं भाग्य ते त्या नामनं प्राचरण किंवा अनुभव अवस्था व्हायला कितली गटपट. एक दादा गंगापूरने दिनेशी कहाणी सांगितली होती. दादाले नशराबादले कीर्तनले बोला होता. मंडळनी नशराबादना मंडळनी कीर्तनले बोला होता. पाकिटમાં फक्त 11 रुपये टाकले होता. तो 11 रुपये दारणगाव पडतो पूर्ण दादा तर दारणगावनं 50 रुपये साधे या गोठले उतरणं तो कवश येतो ती दिनू दादा असं फिरी काय ना म्हणत असं दुकान काय फिरा पैसा पत्ता नाही असा बी लोक येतात. आणि त्या काय म्हणतात नाम लिहायचं नाही म्हणजे कितपर्यंत हे असं बी काही काम नाही. फक्त असं करा की देवले देखापेक्षा देवने आपल्याकडे यायला पाहिजे असं काही नाम लिहा. जय हरी. ओमेश्वरा गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. रामदास बाबा की जय. ते डेअरिंग आहे माझ्याकडे त्याबद्दल वाद नाही पण बाबा मी श्रीपाद बाबाला पाहिलं पण धनराज बाबा त्यांचा आणि आमचा संबंध 98 सालापासून खोटी गोष्ट आहे. बाबांनी सांगितलं होतं की आपल्यामध्ये थोडस भांडे घसणारे सुद्धा पाहिजे. बुवा सर्वच कीर्तनकार बनतील सर्वच प्रवचनकार बनतील आणि भांडे कोण घसे. बाबा आम्ही भांडे घसू त्याच्यामध्ये पण आम्हाला श्रीपाद बाबा भेटतील. सर्वच इथं व्यासपीठावर येऊन बाबांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. मी छाती ठोक सांगू शकतो धनराज बाबा आणि वंदताईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. कोणीच घेणार नाही. मी रावणाचा पाठा करतो दादाला सुद्धा माहिती. मी हजारो कामांमध्ये रावणाचा पाठा करतो असा शब्द बोलतो आणि असाच वागतो. पण माझा गर्व सर्व श्रीपाद बाबाने शांत करून टाकलेला आहे. माझ्या जीवनामध्ये श्रीपाद बाबा आले नाही पण धनराज बाबा आणि वंदनाताई हे दोघे जण येऊन मी 98 सालापासून माळकरी आहे परंतु मी व्यासपीठावर बसलो नाही आणि बसण्याचा प्रयत्नही केला नाही. परंतु आज अनुभव म्हणून ही गोष्ट सांगतोय. मी कॉलेजमध्ये जात